आज घरी पाहुणे येणार होते. चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी क्रिस्पी कुरकुरीत बनवायचं होतं आणि अजिबात काही पूर्वतयारी केली नव्हती. मग मी तांदूळ आणि डाळी यापासून मस्त अशी कुरकुरीत रेसिपी बनवली. तर यासाठी मी तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतली. तर इथे सगळ्यात आधी मी कढई गरम करत ठेवली गॅसवरती. यामध्ये मी अर्धा कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ आणि पाव कप चण्याची डाळ घातली. तर तांदूळ आणि या डाळी मी आधी पुसून घेतलं स्वच्छ कापडाने, म्हणजे त्याच्यामधल्या सगळ्या पावडर निघून जाव्यात यासाठी. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे सगळं एकत्र करून धुवून वाळवून नंतर ते वापरू शकता. तर हे आता भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही आहे, याचा रंग बदलायचा नाही आहे आपल्याला. 2 ते 3 मिनटं हे असं मंद गॅसवरती भाजून घेते. हे थोडंसं असं भाजून झाल्यानंतर यामध्ये पाव कप पोहे घालायचे. तर पोह्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो अगदी हलका फुलका होईल. तर पोहे घातल्यानंतर अगदी 1 मिनिटभर मी हे भाजून घेतलं. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊया. तर हे असं मी पसरवून ठेवते, म्हणजे लगेच थंड होईल. आता हे अगदी थंड झालं आहे. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. आता याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर हे पहा, मी असं वाटून घेतलं आहे. अगदी बारीक नाही आहे आणि जाडही नाही आहे, जसं आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे आहे. तर ही तयार केलेली जी पावडर आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी आता अर्धा कप दही घेतलं आहे. दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धा कप घेतलं. तुम्ही घेतलं दही जर जास्त आंबट नसेल तर तुम्ही 1 कप घेतलं दही तरी चालेल. आता त्याच दह्याच्या कपाने इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे. हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. तर इथे मी आणखी पाणी घातलं. तर हे असं पाहू शकता, असं घट्टसर हे मी तयार करून घेतलं आहे पीठ. आता हे तयार पीठ आपण 20 ते 25 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे याच्यातल्या डाळी आणि तांदूळ छान सॉफ्ट होईल. आता हे असं बाजूला ठेवलं आहे. आपण आता एक मस्तपैकी चटणी बनवूया. तर अगदी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी आपण बनवणार आहोत आज. तर यासाठी ते मी 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे. यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे, हिरवी मिरची घातली आहे आणि यानंतर थोडीशी चिंच घातली. चवीप्रमाणे यामध्ये आता मीठ घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा यामध्ये भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे चटणी मी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी इथे आता फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत यामध्ये आणि 1 लाल मिरची घातली आहे. ही तयार फोडणी आता आपण चटणीवरती घालूया. तुम्हाला जर हिरवा रंग आवडत असेल चटणीला तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता. ते मिक्स करून घेतलं आहे मी. ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. ही आपण चटणीबरोबर डोस्याबरोबरसुद्धा खाऊ शकतो. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि पाहू शकता अगदी परफेक्ट आहे. हे असंच आपल्याला हवं आहे हे पीठ. हे थोडंसं मला घट्ट वाटतं, तर इथे मी थोडंसं पाणी घालते. साधारण 1 चमचा इतकं पाणी घातलं. आता हे पीठ तयार आहे. हे आता असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असं फेटून घेऊया, म्हणजे हे अगदी हलकं फुलकं होईल. यामध्ये आज आपण इनो सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे थोडंसं पीठ हलकं व्हावं यासाठी मी 2 ते 3 मिनटं फेटून घेतलं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे
अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं. यानंतर 1 चमचा मी चिली फ्लेक्स घातले. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता. यानंतर इथे मी 1 चमचा बडीशेप थोडीशी कुटून घेतली, जाडसर कुटून घेतले. यानंतर 1 चमचा अख्खे धने मी थोडेसे कुटून घेतलेत. हे सुद्धा खूप मस्त लागतात या रेसिपीमध्ये. यानंतर 1 चमचा इथे मी सफेद तीळ घेतलेत. यामुळे रेसिपी छान क्रंची अशी होते. कढीपत्त्याची पानं घेतलेत चिरून आणि यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा मी घातले. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. सगळं छान एकजीव करून घेतलं मी. तर यामध्ये आपण जे बडीशेप धने घातले त्यामुळे खूप छान चव येते या रेसिपीला. यामध्ये मी आलं घातलं नव्हतं, तर इथे मी थोडंसं किसलेलं आलं घातलं आहे. मिक्स करून घेऊया. आणि यानंतर इथे मी 1 चमचा यामध्ये तेल घालते. गरम तेल नाही आहे, नेहमीच आहे, थंड तेल घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेलामुळे छान हे सॉफ्ट होतील आतपर्यंत. तर याचे आज आपण पकोडे बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे पकोडे सोडायचे आहेत. असे हाताने याला गोल आकार देऊन सोडायचे. तर हे पकोडे खूपच मस्त क्रिस्पी असे होतात. पाहुणे येणार असतील तर अगदी झटपट तुम्ही हे बनवू शकता आणि चवीला तर खूपच मस्त लागतात. लगेच यांना हलवायचं नाही आहे. थोडंसं फ्राय झाल्यानंतर याला आपण असं हलवून घेऊया. मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतील. तर आता पाहू शकता याचा असा रंग किंचित बदलला आहे. आणखी थोडंसं याला डार्क ब्राऊन करून घेऊया. तर पहा हे आता आणखी डार्क झालेत. तर इतपतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. यांना आपण बाहेर काढल्यानंतर सुद्धा हे आणखी थोडेसे डार्क होतील. तर हे मी काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता दिसायलाही किती मस्त दिसत आहेत. यामध्ये जे आपण तीळ घातले ते सुद्धा खूपच मस्त चवीला सुद्धा लागतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. तर हे सगळे पकोडे असे मी इथे फ्राय करून घेतलेत. पकोडे आता चटणीबरोबर सर्व करूया. तर चहाबरोबर खाण्यासाठी तुम्ही हे झटपट बनवू शकता पकोडे. आणि आपण ही जी चटणी बनवली अगदी साऊथ इंडियन स्टाईलची ही चटणी तुम्ही ह्या पकोड्यांबरोबर तर सर्व करू शकता. त्याबरोबर इडलीबरोबर, डोस्याबरोबर सुद्धा ही चटणी खूप मस्त लागते. तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे मी तुम्हाला एक पकोडा तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी जाळीदार होतात हे. इनो, सोडा असं काहीही घालायची गरज पडत नाही या पकोड्यांमध्ये. तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.